हाय, मी शीतल आणि मी आणि नॅनी निघालो होतो आज भटकायला. घरातनं तर एकदम दाबात बाहेर पडलेलो, पण तरीही कुठं जायचं हे काही आमचं फिक्स नव्हतं. त्यामुळं गावभर हिंडून आम्ही आलो रंकाळ्यावर, कारण रंकाळ्यावरची संध्याकाळ म्हणजे वेगळीच फिलिंग असते. हिथं आल्यानंतर सडनली प्लॅन झाला राजकमलची युवराज भेल खायचा. काकांना ऑर्डर दिली, पण काका आधी म्हटले आधी तुम्ही टेस्ट करा आणि मगच ऑर्डर द्या. पहिल्या बाईटला वाटलं वा काय भारी झणझणीत भेल आहे, पण पुढे काय होणार आहे याची मात्र आम्हाला जरा पण भणक नव्हती. त्यामुळे आम्ही लगेचच ऑर्डर दिली. काकांनी लगेचच आमची ऑर्डर बनवायला घेतली. त्यात शेव, कांदा, टोमॅटो, मसाले आणि ती लाल भडक चटणी. अगाय, घरी आल्यावर व्हिडिओ नीट बघितला तर काकांनी तब्बल 3 मोठे मोठे चमचे चटणी टाकली होती. क्या इतना बुरा हूं मैं क्या इतना. आणि आम्ही तिथे रुबाबात उभा होतो, जसं का असली भेल आम्ही रोजच खातोय. एवढी लाल भेल बघून तोंडाला पाणी तर आलंच होतं, पण टेन्शन पण आलं होतं. इथल्या लोकांच्या समोर बेइज्जती नको म्हणून आम्ही निघालो रंकाळ्यावर. अगाय, ही भेल बघून चक्कीत जाळ झाला. त्या दिदीच्या तोंडाला पाणी आवरणा. रुको जरा सबर करो. मग काय 2 हत्यारं काढली, काम चालू. पहिला घास खाल्ला, तोंडाला जरा चांगलंच वाटलं. दुसरा घास खाल्ल्यावर कळालं तोंडाला आपल्या आगच लागली. एवढी तिखट भेल मी तर आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ली. कसं बस 3-4 घास खाल्लत आणि अंगातनं घाम आणि डोळ्यातनं पाणी यायला सुरुवातच झाली. मी शायनिंग मारत 2-3 घास हिच्यापेक्षा जास्त खाल्लं. तोपर्यंत असं वाटलं 4-5 मिरच्या एकदम तोडून घशात टाकल्या. हिचं वाकडं तिकडं तोंड बघून मला काय हसायला आवरना. ह्यो मला म्हणालता, खरं ह्याचा काय घाम थांबना. इथून पुढे मी तरी काय असली भेल कधी खाणारच नाही, कारण जी अवस्था आमची झाल्या ती तर काही शब्दात सांगूच शकत नाही. तोंडाचा चरका कमी करायला आम्ही गेलो फालुदा खायला. जाताना आम्हाला एक दिदी दिसली, ती लय भारी स्केच काढालती. आमच्या कोल्हापुरात अशी टॅलेंटेड माणसं लय आहेत. अजून घाम यायला लागलाय नाही तुझा? घाम गेला का तुझा? जेव्हा मी फालुद्याचा 1 चमचा खाल्ला तेव्हा जरा जीवात जीव आला, पण फालुदा संपून 5 मिनिटं झाली आणि पुन्हा तिखट लागायला सुरुवात झाली. त्यांच्या तर पोटातच दुखायला लागलेलं. तेवढ्यात मम्मीचा कॉल आला, डीमार्टला या. थोडी शॉपिंग केली आणि गेलो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खात राहा आणि जगत राहा. बाय.